वळूया पुढल्या बातमीकडे। रावेर लोकसभेतील सिंचनाचे प्रश्न सोडवणार माजी खासदार रक्षा खडसे यांचं आश्वासन। माजी खासदार रक्षा खडसे यांच्याशी संवाद साधण्याचा आम्ही प्रयत्न केलाय। माजी खासदार रक्षा खडसे यांनी हे आश्वासन दिलंय। रावेर लोकसभेतील सिंचनाचे प्रश्न सोडवणार असं रक्षा खडसे म्हणाले। या सगळ्या संदर्भात रक्षा खडसे यांचं मत जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केलाय। आमचे प्रतिनिधी जुगल पाटील यांनी त्यांच्याशी संवाद साधलाय, पाहूया। रावेर लोकसभेत खासदार रक्षा खडसे यांना जनतेने तिसऱ्यांदा विश्वास दर्शवला असून रक्षा खडसे या घवघवीत विजयी त्यांनी प्राप्त केलेला आहे। आमच्या सोबत रक्षा खडसे आहे, आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊया। ताई, काय सांगणार? घवघवीत यश आपल्याला मिळालं, एक मोठा मताधिक्य आपल्याला मिळालेला आहे। जनतेने तिसऱ्यांदा आपल्याला या ठिकाणी संधी दिलेली आहे, हॅट्रिक केली तुम्ही, काय सांगा? नक्कीच यावेळेस तिसऱ्यांदा अतिशय चांगल्या मतांनी जनतेने मला परत निवडून दिलेलं आहे आणि याचं सगळं श्रेय मी जनतेलाच देते। कारण की आपण बघितलं असेल 2014 असेल, 19 असेल आणि आता 24 असेल, जो काही ट्रेंड आधीपासून 2014 पासून जो सुरू झालेला होता तो आजही कायम राहिला ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये सुद्धा। कारण की ज्यावेळेस तिकिटावरनं बरेचसे विषय पुढे आले, काही लोकांमध्ये ज्या चर्चा होत्या तिकीट मिळणार नाही, मिळालं तर लोकांची नाराजी आहे, पण ह्या निकालानंतर हे सगळे विषय जे बोलणारे होते, मला असं वाटतं त्यांना चांगला समज ह्या सगळ्या निकालानंतर मिळालाच असेल। खूप चांगली साथ जनतेने मला दिली। ह्यावेळेस सुद्धा मी जनतेचे खूप खूप मनापासून आभारी आहे। कारण की तिकीट सुद्धा मी तर म्हणते की त्यांच्या मतदारांमुळेच मला मिळालं, कारण की त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला। म्हणून आज पक्षाने मला परत तिसऱ्यांदा तिकिटाची संधी दिली, खासदारकीची संधी दिली आणि त्याच्यावर मी खरी उतरले, याचा मला फार आनंद आहे। नक्कीच या ठिकाणी खासदार रक्षा खडसे यांनी सांगितलेलं आहे की हार जीत ही चालू असते। देवेंद्र फडणवीस यांनी आतापर्यंत पक्षाचं चांगलं नेतृत्व केलं होतं, त्याचप्रमाणे प्रलंबित कामं करण्याचा माझा मानस राहील असा विश्वास त्यांनी या ठिकाणी व्यक्त केला आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।